तुम्ही कधी गॅसवरती कोका कोला टाकला तर तुम्ही अगदी चकित होऊन जाणार आहात। नमस्कार मंडळी, तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आहे आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये आणि नवीन क्लिनिंग टिप्सच्या व्हिडिओमध्ये। तर गॅस आपल्या घरातील गॅस हा अगदी अविभाज्य असा घटक आहे। सकाळ संध्याकाळचं जेवण हे त्यावरतीच बनलं जातं आणि हा गॅस आपल्याला तेवढा स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं असतं, कारण अन्न पदार्थ आपण यावरतीच शिजवत असतो, त्यामुळे हा स्वच्छ ठेवणं तेवढंच गरजेचं असतं। आता हा कशा पद्धतीने स्वच्छ करायचा यावरती तर आपण भरपूर व्हिडिओ बघितलेले आहेत। तर आज आपण जे गॅसचे बर्नर असतात ते स्वच्छ करणार आहोत आणि एकदम हटक्या पद्धतीने स्वच्छ करणार आहोत। आणि तुम्ही नेहमी हे गॅसचे बर्नरसुद्धा स्वच्छ ठेवले पाहिजे, जेणेकरून याचे जे काही छिद्र असतात ते नेहमी ओपन राहतील। बऱ्याचदा जर हे छिद्र वगैरे बंद झाले असतील तर आपला गॅस वाया जातो, पैसेही जास्त जातात आणि गॅससुद्धा लवकर हा जो आहे सिलेंडर आपलं संपत असतं। त्यामुळे पैशांची बचतसुद्धा होईल जर तुम्ही अशा पद्धतीने तुमचे बर्नर स्वच्छ केले तर। तुम्हाला काय करायचं आहे, असं कोणत्याही पद्धतीचं जे तुम्ही किचनमध्ये वापरत नाही आहात असं प्लास्टिकचं कंटेनर घेऊ शकता, नसेल तर मग कोणतंही दुसरं भांडं घेऊ शकता। आता तुमच्याकडे 2 बर्नरचा गॅस असेल, 3 असेल किंवा 4 असेल त्या हिशोबाने घ्या। आता माझ्याकडे बघा हे 3 आहे। आता इकडे आपल्याला टाकायचं आहे कोको कोला। आता कोको कोला आपल्याला एवढा टाकायचा आहे की हे जे पूर्ण बर्नर आहे ते कोका कोल्यामध्ये जे आहे ते डुबून जाईल। आता बघा 2 व्यवस्थित माझे डुबलेले आहे, एक अर्धा डुबला, एक थोडावर बाकी आहे। हे 2 स्वच्छ झाल्यानंतर मी नक्कीच ह्या सोल्युशनमध्ये तो ठेवेल, अशा पद्धतीने मी करते आहे। तर आता आपल्याला इथे अजून 2 वस्तू ॲड घालायच्या आहेत। आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा घटक तो म्हणजे इनो। पण आपल्याला इनो आधीच नाही घालायचं, त्याच्या आधी आपल्याला एक गोष्ट अजून टाकायची आहे आणि ती आहे आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये उपलब्ध असलेलं मीठ। आता मीठ 1 चमचा आपल्याला अशा पद्धतीने पसरवून घालायचं आहे। एकाच ठिकाणी टाकायचं नाही, म्हणजे तिन्ही बर्नर व्यवस्थितरित्या साफ होतील। आणि कोको कोलामध्ये तुम्हाला माहितीच असेल सिट्रिक ॲसिड जास्त असतं, त्यामुळे आपण इकडे कोको कोलाचा वापर केलेला आहे। आणि आता मीठ यामध्ये टाकल्यानंतर बघा हे व्यवस्थितरित्या मी मिक्स करून घेतलेलं आहे। आपलं एक जे कार्बास सोल्युशन आहे ते। आणि असेच नवनवीन व्हिडिओज बघायचे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑल करा। तुम्हाला जे आहे असेच जे आहे माहितीपूर्ण व्हिडिओ इकडे भेटणार आहे। आता तुम्हाला घ्यायचं आहे इनोचं एक सॅचे, पूर्ण सॅचे आपल्याला लागणार आहे। आता जर तुम्ही व्हिडिओमध्ये व्यवस्थित ऑब्झर्व केलं तर तुम्ही बघू शकाल जो काही वरची लेअर आहे ती अगदी स्वच्छ व्हायला मदत होती आहे। आता तुम्हाला इनोसुद्धा अशा पद्धतीने पसरवूनच यामध्ये टाकायचं आहे। पहिले एक इनोची बॅच टाकायची आहे, मग ती पूर्ण सेटल डाऊन होऊ द्यायची आहे आणि मग दुसरी बॅच टाकायची आहे। तर अशाच पद्धतीने इनो आपल्याला इकडे वापरायचा आहे। इनोऐवजी बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर आपल्याला घ्यायचं नाही, एक इनोचं सॅचेस इकडे आपल्याला लागणार आहे। आता तुम्ही बघू शकता आपण 3 वस्तू यामध्ये घातलेल्या आहेत आणि एकदम परफेक्ट असं बर्नर क्लीनचं सोल्युशन हे तयार झालेलं आहे। आता बघा हे जे सोल्युशन आहे यामध्येच आपल्याला हे बर्नर बुडवून ठेवायचे। आता बऱ्याचदा असं होतं की आपण डीप क्लीन करण्यासाठी बऱ्याचशा वस्तू आता उद्या बाबा आपल्याला जास्त वेळ नाही तर मग रात्रीच आपण त्या ठेवायला घेतो। तर तशाच पद्धतीने तुम्ही हे बर्नर ना रात्रभर जर या सोल्युशनमध्ये ठेवले, दुसऱ्या दिवशी अगदीच तुम्हाला घासायची सुद्धा गरज नाही। पण जर तुमच्याकडे टाईम नसेल तर ॲटलिस्ट कमीत कमी 1 ते 2 तास तरी तुम्हाला ठेवायचे। जास्त तुमचे बर्नर घाण झालेले असतील तर मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल तुम्हाला हे रात्रभर ठेवायचे आहेत। आणि जर जास्त घाण झालेले नसतील तर अगदीच 1 ते 2 तासामध्ये तुमचे हे बर्नर अगदी स्वच्छ होतील। आणि नंतर 1 ते 2 तासांनी तुम्ही जुना कोणताही टूथब्रश घेऊन ते साफ करू शकता किंवा घासणीने साफ करू शकता। आणि अगदीच खूपच कमीच टाईम असेल आणि जास्त बर्नर घाण झालेले नसतील तर लगेच तुम्ही अर्ध्या तासाने किंवा 15 मिनिटांनी हे घासत घेऊ शकता, पण मात्र तुम्हाला घासावे हे जास्त लागेल। तर बघा आता हे बर्नर तर स्वच्छ होत आहे, पण मी जसं म्हटले तुम्हाला की जास्त घाण झालेले असतील तर ते रात्रभरासाठी ठेवा। आता रात्रभरासाठी ठेवा म्हणजेच काय तर ते जे आहे आपण बऱ्याचदा काय करतो फ्राईंग करतो तर तेल जे आहे ना ते या बर्नरवरती झिरपतं, त्या कारणाने ते बर्नर ना खूप तेलकट होतात, चिकट होतात, मग ते निघण्यास थोडा वेळ लागतो। बघा आता मी अगदी 1 तास ठेवलं, त्यानंतर साफ केलं तर हे अगदी साफ झाले। टूथब्रशचा वापर केलाय आणि जुना घासणीचा वापर केलाय।
नंतर हे सोल्युशन जे आहे या सोल्युशनमधून काढून तुम्हाला स्वच्छ पाण्याने 1 ते 2 वेळेस धुवून घ्यायचं आहे। पण हे जे सोल्युशन आहे ते मात्र तुम्हाला फेकायचं नाही, हे सोल्युशन तुम्हाला डायरेक्टली टाकायचं आहे टॉयलेटमध्ये। तर ह्या सोल्युशन तुम्ही टाकून हे 5 मिनटं असंच ठेवून नंतर तुम्ही ब्रशने हे साफ करू शकता। अगदी व्यवस्थित तुमचं टॉयलेटसुद्धा साफ होणार आहे। गॅसचे बर्नर तर आपले साफ झाले, टॉयलेटसुद्धा तुम्ही अशा पद्धतीने नक्की साफ करा, कारण आपण यामध्ये कोकोकोला टाकलाय, इनो टाकलाय आणि मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे टॉयलेटसुद्धा साफ निघेल। आता बघा हे 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर तुम्हाला आवर्जून हे जर तुम्ही डिशवॉश लिक्विड वापरत असणार तर त्याने एकदा घासून घ्यायचं किंवा साबणाने घासून घ्यायचं आणि नंतरच याचा तुम्हाला वापर करायचा आहे। तर आता आपण हे यामध्ये स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर बघा हे जे काही छिद्र असतात त्यामध्ये पाणी गेलेलं असतं, त्यामुळे लगेच हे सुती कपड्याने तुम्हाला पुसून घ्यायचे आहेत। आता लगेच हे आपण धुतल्यानंतर लगेच याचा वापर नाही करायचा, तर हे जे आहे तुम्हाला यामधलं पाणी पूर्ण जाऊ द्या, ड्राय होऊ द्या आणि नंतर याचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला जास्त जे आहे ते बिलकुल गॅस लागणार नाही। आता मी तुम्हाला जवळून दाखवते आहे की हे किती स्वच्छ निघालेले आहेत, आतून बाहेरून बघा, अगदी तुम्हाला थोडे थोडे डाग दिसतील तर ते तेलाचे आहे, पण ते अगदी खूप मोठे डाग होते, एवढं क्लीन हे निघालेलं आहे। जर मी जास्त वेळ ठेवलं असतं तर नक्कीच यावरती कोणताच डाग तुम्हाला दिसला नसता। नक्की या पद्धतीने तुम्ही हे ट्राय करा। आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीला आपले व्हिडिओज नक्की शेअर करत जा। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार मंडळी।